हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आठवडी बाजारमध्ये, जिथे आपण पाहतो आठवड्याच्या टॉप 3 बातम्या। नमस्कार, मी यश आणि तुम्ही पाहत आहात यशक्स मराठी। आज आपण पाहणार आहोत या आठवड्याच्या सर्वात महत्त्वाच्या 3 बातम्या। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आठवड्याची पहिलीच बातमी आहे मुंबईमधून। देशाला विकसित होण्यासाठी पर्यावरणाचा बळी तर द्यावाच लागतो, हे आपल्याला माहिती होतं। मात्र आता पर्यावरणासोबतच माणसांचा सुद्धा बळी द्यावा लागत आहे। तसंच काहीच मुलुंडमध्ये घडलंय। मुलुंडच्या लाल बहादूर शास्त्री रोडवरील मेट्रो ब्रिजचा स्लॅब अचानक एका कारवर आणि ऑटोवर पडला। यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत। मृत व्यक्ती हे यूपीचे रहिवासी असून ते सरपंच होते। मुंबईत लग्नासाठी आलेल्या यादव यांचा संसार मात्र सेफ्टी स्टँडर्ड फॉलो न केल्यामुळे उद्ध्वस्त झाला। प्रकरणानंतर ॲज युजुअल चौकशी करण्याचे आदेश देऊन काहींना अरेस्ट केलं। कंपनीवर 6 कोटींची फाईन सुद्धा लावण्यात आली। आता इथे पण एक हॅक आहे। पहिलं, यादव यांच्या कुटुंबियांना एमएमआरडीएने 15 लाख मदत जाहीर केली। मात्र यादव यांच्या कुटुंबियांनी ते घेण्यास साफ विरोध केला। नंतर मग हीच अमाउंट 30 ते 35 लाख करण्यात आली। मात्र एक छोटा प्रश्न इथे निर्माण होतो, कंपनीकडून 6 कोटी घेतले जातात आणि मृत व्यक्तीला काही लाखच का? याचं उत्तर सरकार देईल का? या 6 कोटींपैकी कुटुंबाला किती मिळतंय, बाकीचे पैसे कुठे जातात, हे प्रश्नही अजून अनुत्तरित आहेत। असो, दुसऱ्या न्यूजकडे जाऊया। एआय कित्येक जणांचे जॉब खात आहे, त्यातच आता एआयने एका कम्युनिकेशन टीचरचा जॉब खाल्ला आहे। दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिट सध्या सुरू आहे आणि यामध्ये विविध देशातून लोक येऊन प्रदर्शन करत आहेत। तसंच गलगोटिया युनिव्हर्सिटीने देखील त्यांचा स्टॉल समिटमध्ये लावला होता। यात त्यांना स्वतः तयार केलेले इनोव्हेशन प्रदर्शन करायचं होतं। मात्र जी युनिव्हर्सिटी इनोव्हेशनपेक्षा जास्त फेमस फ्रेशर्स पार्टीसाठी आहे, त्यांच्याकडून इनोव्हेशनची काय अपेक्षा करणार? तसंच झालं। त्यांनी त्यांच्या स्टॉल समोर एका एआय कुत्रा प्रदर्शनासाठी ठेवला होता। हा तोच कुत्रा चंपक, जो आपल्याला क्रिकेट ग्राउंडवर पाहायला मिळतो। आता या रोबोटने सर्वांचे लक्ष केंद्रित केलं, तसंच एका पत्रकाराचंही केलं। त्यानंतर पत्रकाराने तिथे असलेल्या एका मॅडमला विचारलं। मॅडम सांगायला लागल्या, दिस इज ओरियन, हे आमच्या डिपार्टमेंट ऑफ एक्सलन्स मध्ये तयार झालं। मॅडम फ्लो मध्ये जरा जास्तच बोलून गेल्या। ज्या कॉन्फिडन्सने मॅडम सांगत होत्या ते खरंच वाटत होतं। मात्र हा इंटरव्ह्यू व्हायरल झाला आणि नंतर सत्यता बाहेर आली की हे कुठलंही इनोव्हेशन नसून हे एक चायनीज रोबोट आहे, ज्याचं नाव युनिटरी गो 2 असून हे मार्केटमध्ये 2.5 ते 3 लाखांपर्यंत मिळून जातं। व्हिडिओ व्हायरल झाला, नंतर युनिव्हर्सिटीने एक स्टेटमेंट पण दिलं, पण तोपर्यंत डॅमेज खूप झाला होता। एवढा मोठा इव्हेंट एका चुकीच्या गोष्टीमुळे व्हायरल झाला। नंतर गलगोटिया यांना ऍडमिनिस्ट्रेशन कडून स्टॉल त्यांचा बंद करायला लावला। या इव्हेंट पासून 2 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात। पहिली, संपूर्ण एज्युकेशन सिस्टम आणि कोचिंग इंडस्ट्री मार्केटिंगवर चालू आहे, कारण हा रोबोट त्यांनी मार्केटिंगसाठी लावला होता, मात्र तोच त्यांच्यावर भारी पडला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेटवरच्या गोष्टी प्लास्टिक सारख्या असतात, ते डिग्रेड होऊच शकत नाहीत। एकदा इंटरनेटवर गेलं की मग गेलंच समजा। असो, मोठ्या एआय कंपन्यांनी भारतासोबत काम करून भारताला एआय इनेबल करण्याचं बोललं आहे। ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे। वळूया या आठवड्याच्या तिसऱ्या बातमीकडे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 20 दिवसांपेक्षा जास्त झाले आहेत आणि अजूनही अपघात होता की घातपात होता हे समोर आलेलं नाहीये। त्यातच रोहित पवारांनी 2 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अजितदादांचा घातपात झाला आहे असा संशय फॅक्टसह घेतला आहे। यासोबतच त्यांनी तपास धीम्या गतीने होत असून काही प्रश्न विचारले आहेत। ब्लॅक बॉक्स संदर्भात मिनिस्ट्रीने देखील एक परिपत्रक जाहीर करून माहिती दिली आहे। त्या मिनिस्ट्रीच्या माहितीनुसार प्लेनमध्ये 2 डिव्हाइस होते, एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरं डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर। यातील डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर रिकव्हर झाला असून त्याचा डेटा डाउनलोड केला आहे आणि त्यावर इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू आहे। पण जो दुसरा डिव्हाइस आहे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, हे डिव्हाइस जास्त जळाल्यामुळे अजून पण रिकव्हर झालेलं नाहीये। या संदर्भात एएआयबीने ज्या कंपनीने हे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मॅन्युफॅक्चर केलं त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह सोबत चर्चा सुरू केलेली आहे आणि त्यांची मदत सुद्धा घेत आहेत। आता हे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर महत्त्वाचं का आहे? कारण या डिव्हाइसमध्येच व्हॉइस रेकॉर्ड होतो आणि जर तेच रिकव्हर नाही झालं तर मग शेवटच्या काही मिनिटात काय झालं, पायलट आणि को पायलट मध्ये संभाषण काय झालं, पायलट आणि दादामध्ये संभाषण काय झालं, हे आपल्याला समजणार नाही। होप हे पण डिव्हाइस रिकव्हर होऊन जाईल, जेणेकरून ऍक्च्युअल रिझन अपघातामागे काय होतं हे आपल्याला कळेल। तुम्हाला या बातम्यांबद्दल काय वाटतं? तुमचे विचार कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात आठवडी बाजारच्या पुढच्या एपिसोडमध्ये।